So today is the very first lecture of our subject instrumentation and process control. So in this lecture, we are going to learn about its introduction, definitions of that common concepts, what are the recorders and monitors, as well as panel codes. Okay, so let's begin with the instrumentation. Instrumentation is the art and science of measurement and control. Instrument is referred to as the field in which instrument techniques and engineer work in, and it can also refer to available methods and use of the instruments. आता जनरली आपण इन जनरल लाईफ मध्ये पण बघितलं तर स्मॉल स्मॉल इंस्ट्रुमेंट्स यूज केले जातात एखादं प्रोसेस किंवा एखादं कुठलीही क्वांटिटी किंवा क्वालिटी मेजर करायला किंवा त्याचं जे कंट्रोल प्रोसेस आहे हे कसं करता येईल आपल्याला. तर ते जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे डिव्हायसेस आहेत जे व्हेरियस ऍट्रिब्यूट्स मेजर करायला हेल्प करतात, मग ते फिजिकल असो किंवा केमिकल असो. फिजिकल मध्ये काय येणार आहे की फॉर एक्झाम्पल प्रेशर, फ्लो किती आहे, त्या आपण जो इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहोत त्याच्यामधला जो फ्लो आहे त्याची जी स्पीड आहे ही किती आहे, देन टेम्परेचर, लेवल, डेन्सिटी, विस्कॉसिटी, रेडिएशन, करंट, व्होल्टेज किती आहे, कॅपॅसिटन्स, देन फ्रिक्वेन्सी. वाईल केमिकल कंपोजिशन किंवा केमिकल प्रॉपर्टीज मध्ये पीएच, त्याचं फॅट कंटेंट, मॉइश्चर कंटेंट एक्सेट्रा, ह्याचे जे मेजरमेंट आहेत हे आपण विथ द हेल्प ऑफ द इन्स्ट्रुमेंट करणार आहोत. दॅट आर नथिंग बट द डिव्हाइस अँड दॅट होल प्रोसेस इज नोन एज इन्स्ट्रुमेंटेशन. सिंपल वर्ड्स मध्ये काय आपण म्हणणार आहोत की इनपुट और आउटपुट डिव्हाइस, म्हणजे जे एखादा आपण क्वांटिटी मेजर करायला टाकले त्याचं मेजरमेंट जे येणार आहे दॅट इज नथिंग बट दी आउटपुट. सो जी प्रोसेस आहे इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसची इज रेफर्ड टू एज इन्स्ट्रुमेंटेशन. जनरली आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखाद्या ब्युरेटचं किंवा कुठल्याही लिक्विडचं आपल्याला टेम्परेचर मेजर करायचंय, राईट. तर टेम्परेचर मेजर करायला आपण तिथे थर्मोकपल यूज केला. थर्मोकपल हा इन्स्ट्रुमेंट यूज केला तर हा थर्मोकपल आहे आपल्याला रिझल्ट हा मिलीव्होल्ट्स मध्ये देणार आहे, राईट. म्हणजे जो आउटपुट येणार आहे ह्या सम सॉर्ट ऑफ सिग्नल्स मध्ये किंवा मेजरमेंट मध्ये येणार आहे. तर हे जे आउटपुट आहे जो आपल्याला सम सॉर्ट ऑफ अमाऊंट किंवा क्वांटिटीज मध्ये येणार आहे त्या ज्या प्रोसेसला जे इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जातात, डिव्हायसेस यूज केले जातात, दॅट इज नथिंग बट दी इन्स्ट्रुमेंटेशन. ओके, नाव प्रोसेस कंट्रोल. प्रोसेस कंट्रोल मध्ये काय होणार आहे की मेन प्रोसेस कंट्रोलचं पर्पज काय आहे तो टू रिड्यूस द व्हेरिएबिलिटी इन फायनल प्रोडक्ट्स सो दॅट द लेजिस्लेटिव्ह रिक्वायरमेंट अँड कन्झ्युमर एक्सपेक्टेशन ऑफ द प्रोडक्ट क्वालिटी अँड सेफ्टी आर मेड. प्रोसेस कंट्रोलचं मेन पर्पज आहे की जे फायनल प्रोडक्ट आपण बनवणार आहोत हा प्रॉपर रिक्वायरमेंट नुसार असला पाहिजे, कन्झ्युमर्सचे एक्सपेक्टेशन्स आहेत क्वालिटी आणि क्वांटिटी हे मीट झाल्या पाहिजेत आणि त्याची जी सेफ्टी आहे ही सुद्धा प्रॉपर झाली पाहिजे. याचं जे मेन एम आहे की ते वेस्टेज आहे आणि प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला कशी इम्प्रूव्ह करता येईल किंवा वेस्टेज हे कसं कमी करता येईल ह्याचं मेन एम आहे की प्रोसेस कंट्रोल करता येईल. पण प्रोसेस कंट्रोल कधी करणार आपण? फॉर एक्झाम्पल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये बघायला गेलं तर मग रीडिंग थर्मोमीटर्स म्हणजे टेम्परेचर मेजर करताना आपण थर्मोमीटर्स यूज करणार आहोत. मग त्याचं जे टेम्परेचर आहे, परत मग लिक्विड लेवल्स किती असली पाहिजे टँक मध्ये, परत मग जर जास्त कमी असेल हिटिंग टेम्परेचर असो किंवा फिलिंगचं तर मग हे जे आहेत हे आपण ऍडजस्ट कसं करू शकतो वॉल्स थ्रू, त्याचं जे कंट्रोल आहे हे आपण सगळं जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत कशा थ्रू आपण कंट्रोल केले जाऊ शकतात हे सगळं प्रोसेस कंट्रोल मध्ये येणार आहे. ओके, आता जर तुम्ही बघितलं असाल की मोर मेकॅनायझेशन झाले म्हणजे ऑटोमॅटिक प्रोसेसेस खूप झालेले आहेत डेली लाईफ मध्ये. मग ते जे आहेत ते म्हणजे एकदा स्टार्ट केलं स्टँडर्ड्स किंवा लिमिट्स त्याचे सेट केले की आपल्याला डायरेक्ट एंड प्रोडक्टच भेटतो. त्या ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त काळजी कुठे घ्यावी लागणार आहे की मोस्टली तिथे स्किल आणि जजमेंट टू दी टेक्नॉलॉजी हे ऑपरेटर्स ठेवले पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये स्किल असलं पाहिजे की आपला प्रोडक्ट बरोबर चाललाय की नाही हे ऑब्झर्व करता आलं पाहिजे, जजमेंट असलं पाहिजे त्या टेक्नॉलॉजीची वर्किंग किंवा त्याचं प्रिन्सिपल काय आहे मेन हे तिथे कुठलाही प्रॉब्लेम झाला तर लगेच तिथे त्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. ओके, आता फॉर एक्झाम्पल की जर आपण बघितलं
की मोस्टली मॅन्युअली ऑपरेटेड वॉल्स असतात. ओके, ते आता काय झालेत की रिप्लेस झालेत इलेक्ट्रिक किंवा न्यूमॅटिक ऑपरेशन्सनी किंवा स्विचेस ऑफ मोटार्स. म्हणजे आधी कसं आपण नळ असतो, नळाचंच मेकॅनिझम घ्या, नळासारखे सगळे कॉक असायचे, राईट. पण आता काय झालंय की ते रिप्लेस झालेत इलेक्ट्रिकनी. इलेक्ट्रिक किंवा स्विच असतात मोटर्सचे, हे कंट्रोल पॅनल वरती आपल्याला डायरेक्ट भेटतात, त्याच थ्रू आपण ते प्रोसेस कंट्रोल केले जातात. मग ह्या मेजरमेंट आहेत प्रोसेस व्हेरिएबल्सची, सच एज लिक्विड्स इन टँक, प्रेशर, पीएच, टेम्परेचर. हे साईट इक्विपमेंट्सला जास्त घेऊन उपयोगच नाहीये, कारण की ते डायरेक्टली ट्रान्समीटर्स कुठे होणार, कंट्रोल पॅनलला, आणि ते मोर ऑटोमॅटिक होणार आहे. त्यामुळे इथे जो प्रोसेस कंट्रोलचं हे आहे, हे मोस्टली ऑटोमॅटिक झाल्यामुळे तिथे स्किल्ड आणि जजमेंट असलेलाच ऑपरेटर आपल्याला ठेवायचा आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता प्रोसेस कंट्रोल कधी कराल, म्हणजे तुम्हाला काय माहिती की बाबा हा आता हा एवढे लिमिट्स आपल्याला सेट करायचे किंवा एवढं वॉटर असलं पाहिजे टँक मध्ये. हे कशावरून आपण डिसाइड करणार आहोत, तर स्टँडर्ड प्रोसिजर. स्टँडर्ड प्रोसिजर काय असते की एखादं प्रोडक्ट, फॉर एक्झाम्पल आता तुमचंच घ्या की लास्ट इयरला तुम्हाला प्रोजेक्ट असतो की एक प्रोडक्ट प्रिपेअर, 2 प्रोडक्ट्स प्रिपेअर करायचे असतात, राईट. मग त्याचे जे इन्व्हेन्शन पासून पॅकेजिंग पर्यंत जी तुम्ही प्रोसेस करणार, तर एक प्रोडक्ट बनवलाय, तुम्ही डिसाइड केलाय, तर तो प्रोडक्ट बनवताना तुम्ही एकच ट्रायल घेणार नाहीये, राईट. तर तुम्हाला भरपूर ट्रायल्स घ्यायला लागतील. त्याच्यामधून तुम्हाला डिसाइड करायला लागणार आहे की आपण कुठले इन्ग्रेडियंट्स यूज केलेले, कुठल्या पद्धतीने केलेलं, आणि कुठलं बेस्ट आपल्याला ट्रायल आलेला आहे. ह्या इन्ग्रेडियंट्स, प्रोसेस आणि बेस्ट सेन्सरी इव्हॅल्युएशन वरून तुम्ही तो प्रोडक्ट आहे किंवा ट्रायल, फॉर एक्झाम्पल ट्रायल 3 ही माझी बेस्ट आलेली आहे. ओके, म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर सोबत स्वतः टेस्ट करून, स्टाफ मेंबर सोबत डिस्कस करून कन्क्लूड करणार. मग ती जी ट्रायल 3 जी आलेली आहे, ही प्रोसेस तुमची ती स्टँडर्ड प्रोसेस झाली. म्हणजे त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत हे किती ग्राम्स मध्ये, किती ml मध्ये यूज केलेत, परत त्याची जी प्रोसिजर आहे, म्हणजे स्टार्टिंगला काय केलं, प्रोसेस करताना कसं प्रिपेअर केलं, ते लास्ट पॅकेजिंग पर्यंत, ही तुमची झाली स्टँडर्ड प्रोसिजर. आता ही स्टँडर्ड प्रोसिजर तुम्हाला माहित झाली की हा बेस माझा प्रोडक्ट हा बेस्ट झाला. मग नेक्स्ट टाइम तुम्ही करताना परत तसंच सेम कराल, राईट. तर तिथे परत तुम्हाला काहीतरी चेंजेस भेटतील, किंवा तो प्रोडक्ट आहे तसंच झाला तो वेल अँड गुड, पण नंतर परत कराल तेव्हा तुम्हाला काहीतरी चेंजेस भेटतील, तेव्हा मग तुम्ही तो जो एंड प्रोडक्ट येणार आहे तो आपल्या स्टँडर्ड प्रोसिजर सोबत कम्पेअर करून आपण कन्क्लुजन करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला इझिली रेकग्नाइज होणार आहे की बाबा नाही, इथे माझं थोडंसं इन्ग्रेडियंट्स मध्ये हे इन्क्रीज किंवा डिक्रीज झालंय, त्यामुळे प्रोडक्टचे टेस्ट सुद्धा बदलले. हे तुम्ही लगेच स्टँडर्ड प्रोसिजरला कम्पेअर करून तुमचा नेक्स्ट प्रोडक्ट हे डिफरन्शिएट करू शकता. सेम प्रोसेस कंट्रोल मध्ये आहेत की स्टँडर्ड लिमिट्स आहेत हे सेट केलेले असतात ऑलरेडी विथ द हेल्प ऑफ स्टडी. म्हणजे तुम्ही जसं प्रोडक्ट बनवणार आहात त्याचा जो पूर्ण अभ्यास करणार आहात की त्याची स्टोरेज लाईफ किती असलेला पाहिजे, किती त्याचं, म्हणजे तुम्ही पूर्ण तो तुमचा बनवलेला प्रोडक्ट हा ठेवणार आहात ऑब्झर्वेशनला, तो जो स्टडी करून जे स्टँडर्ड आपण प्रोसिजर केलेली आहे सेम ह्याच्यामध्ये असतात. त्याच्यासोबत आपण कम्पेअर करून हे टेम्परेचर, प्रेशर, पीएच, देन वॉटर लेवल इन द टँक्स एक्सेट्रा हे इझिली डिफरन्शिएट करून कंट्रोल करू शकतो तिथे की आपलं प्रोडक्ट आहे किंवा आपली जी प्रोसेस मध्ये कुठे इन्क्रीज और डिक्रीज झाले व कुठे काही आपलं मिस्टेक आहे. ओके, आता मोस्टली ऑटोमॅटिक कंट्रोल प्रोसेस झाल्यामुळे काय होतंय की जे इंडस्ट्रियल सेक्टर्स आहेत त्याच्यावरती भरपूर प्रमाणात चेंज झालेला आहे. म्हणजे ऑटोमॅटिक प्रोसेस झाल्यामुळे मॅन्युअल हे कमी आहे, त्यामुळे मॅन्युअलच्या ह्याला लेबर कॉस्ट सुद्धा वाढते, त्याची जी पॉवर रिक्वायरमेंट आहे ही सुद्धा, आणि कॉस्ट ह्याच्यावरती सुद्धा परिणाम होतो. टाइम कन्झ्युमिंग सुद्धा मॅन्युअल मध्ये जास्त असतं. सेम ऑटोमॅटिक झाल्यामुळे काय झालंय की इंडस्ट्रीज मध्ये कॉम्पिटिशन हे वाढलेलं आहे. ओके, नेक्स्ट की लेबर कॉस्ट आणि रॉ मटेरियल कॉस्ट ही सुद्धा कम्पेअर करायला गेले तर कमी जास्त होतच राहते कंपनी टू कंपनी मध्ये. परत त्याच्यामध्ये जे आहेत की कन्झ्युमर्सचे डिमांड्स आहेत फॉर स्टँडर्डाइज सेफ फूड आणि अकॉर्डिंग टू स्टँडर्ड अँड लेजिस्लेशन, म्हणजे की जो प्रोडक्ट आपण बनवतोय हा कन्झ्युमर्सला आवडतोय की नाही, त्याचे जे रिक्वायरमेंट्स आहेत कन्झ्युमरचे ही स्टँडर्डाइज झालेत की नाही,
आपण जो प्रोडक्ट बनवलाय हा फूड कंझ्युमर पर्यंत सेफली विदाउट एनी हजार्ड किंवा एलर्जीन्स थ्रू काही पोचत नाहीये की नाही, हे सगळं जे आहे हे बघतो कशावरून, तर आपल्या लेगिस्लेशन आणि जे स्टँडर्ड लॉज आहेत त्याच्या थ्रू आपण कंपॅरिझन करून हे पूर्ण आपलं प्रोडक्टचं कन्क्लुजन काढतो. म्हणजे जेणेकरून कंझ्युमरसाठी जे बनवतोय ते कंझ्युमरलाच हाजार्डस नसला पाहिजे. ओके. आता जे प्रोडक्ट आहेत काही त्याच्यामध्ये न्यू लॉज झालेले आहेत की मॉनिटरिंग रिपोर्ट आणि ट्रेसेबिलिटी ऑफ ऑल बॅचेस प्रोड्यूस विच हॅज फर्दर इन्क्रीज द नीड फॉर दी सोफिस्टिकेटेड प्रोसेस कंट्रोल. आता मेन आहेत की कंपनीज इंडस्ट्रीज मध्ये जे ऑडिट होतात, बरेच ऑडिट्स होतात, FSSI, FCI असे जे आहेत, HACCP हे जे आहेत हे ऑडिट्स होतात. ह्यामध्ये काय केलं जातं की मॉनिटरिंग केलं जातं, त्याचं रिपोर्टिंग केलं जातं आणि ट्रेसेबिलिटी म्हणजे कुठे कमी जास्त आहे की नाही हे बॅच मध्ये, की काही प्रॉब्लेम येतोय की नाही हे कंपल्सरी आहे. फॉर एक्झाम्पल आता बघितलं आपण की आपण एखादं बॅच बघतोय तर त्याचं मॉनिटरिंग केलं पाहिजे की ती बॅच आहे ही किती क्वांटिटी मध्ये करतोय आपण आणि नंतर डिस्ट्रीब्यूट किती क्वांटिटी मध्ये झाले, त्याचा बॅच नंबर असतो. तुम्ही पॅकेट्सच्या मागे बघितला असाल, राईट. मग त्याचं जे बॅच नंबर आहे, परत तो कितव्या टाइमला बाहेर पडलाय, म्हणजे जो आपण प्रोडक्ट करतोय तो त्याचं ड्युरेशन काय आहे, त्याची सेल्फ लाईफ काय आहे, हे सगळे रेकॉर्ड्स आहेत हे मेंटेन केले जातात. जेणेकरून इफ इन केस बाय चान्स कुठल्याही प्रोडक्टच्या पॅकेटमध्ये आपल्याला काहीतरी म्हणजे कमी, काय काय पॅकेट्स आहेत ऑटोमॅटिक प्रोसेस झाल्यामुळे काय काय पॅकेट्स हे एम्प्टी राहतात, काय काय मध्ये फॉरेन मटेरियल सुद्धा भेटतं आपल्याला. त्यामुळे हे जे आहेत तर हे कंझ्युमर फीडबॅकला ते कंप्लेंट करतात, राईट. मग ते कंप्लेंट केल्यानंतर मग आपल्याला कळतं की हा बाबा ही बॅच होती, त्या बॅचच्या वरून ते पूर्ण तिथली जी अख्खी बॅच असते ती काढून ती पूर्ण प्रॉपर त्याला परत कंट्रोल केलं जातं. त्यामुळे मॉनिटरिंग, रिपोर्टिंग आणि ट्रेसेबिलिटी हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत जे आपल्याला इझिली प्रोसेस कंट्रोल करायला हेल्प करतं. ओके. नेक्स्ट आहे की जे रिक्वायरमेंट आहेत मॅन्युफॅक्चररचे हे इफेक्टिव्हनेस टू देअर प्रोसेस कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टीम, हे इफेक्टिव्ह अपग्रेड झालेले आहेत. प्रोसेस कंट्रोल आणि मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे आणि त्याची प्रोसेस कंट्रोल कशी होईल ह्याच अपग्रेड होत चाललंय डे बाय डे. आता आपण बघितलंच की पहिलं मॅन्युअली होतं, डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं हँड रिटन वगैरे असायचं. पण आता ड्यू टू अपग्रेड टेक्नॉलॉजीज, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स अँड डेव्हलपमेंट इन दी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हे डेव्हलप झालेले आहेत. जेणेकरून काय होणार आहे की स्टेडी रिडक्शन होणार आहे कॉस्ट मध्ये, कॉम्प्युटिंग पॉवर मध्ये, बरोबर. त्यामुळे जे फास्ट डाटा प्रोसेसिंग होणार आहे तिथे आणि त्यामुळे आपल्याला इझिली जे इफिशियंट सोफिस्टिकेटेड इंटरलिंक आहेत आणि ऑपरेटर फ्रेंडली आणि अफोर्डेबल प्रोसेस कंट्रोल सिस्टीम्स हे बघायला भेटणार आहेत मॅन्युफॅक्चरला. जेणेकरून आपलं जे वर्कलोड आहे हे टाइम कंझ्युमिंग झालं पाहिजे, कॉस्ट कंझ्युमिंग सुद्धा आहे, परत त्याचं जे रिक्वायरमेंट आहे डाटा प्रोसेसिंगचं हे फास्ट होणार आहे विथ द हेल्प ऑफ दिस मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि डेव्हलपमेंट्स इन दी सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी. ओके. आता हे जे डेव्हलपमेंट्स आहेत हे पूर्ण ऑल स्टेजेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये यूज केले जातात. कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये यूज केले जातात, तर जेव्हा आपण ऑर्डर करतो किंवा सप्लाय करतो रॉ मटेरियल, म्हणजे एखादा आपल्याला प्रोडक्ट घ्यायचा आहे रॉ मटेरियल, त्याची ऑर्डर आधी आपल्याकडे येणार, राईट. म्हणजे आम्हाला एवढ्या एवढ्या बल्क क्वांटिटी मध्ये पाहिजे. मग त्या वेळेस सुद्धा हे जे मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि डेव्हलपमेंट्स आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हे हेल्प करतात की त्यांची ऑर्डर एक्सेप्ट करायला आणि ते सप्लाय करायला रॉ मटेरियल. देन मग त्याचं डिटेल प्रोडक्शनचं प्लॅनिंग आणि सुपरविजन कसं केलं पाहिजे हे सुद्धा हेल्प करतं. थर्ड आहे की त्याचे जे ऑर्डर, रेसिपीज आणि बॅचेस मॅनेजमेंट केलं जातं की बाबा ऑर्डर्स किती आहेत, त्याची रेसिपी कुठली यूज करायची आहे आणि ते किती बॅचेस मध्ये करायचे, ह्याचे जे मॅनेजमेंट आहे हे थर्ड पॉइंट आहे. नेक्स्ट की कंट्रोल करू शकतो आपण द फ्लो ऑफ प्रोडक्ट थ्रू आउट दी प्रोसेस. म्हणजे एखादं प्रोडक्ट आपल्याला वाटते की नाही बाबा एवढंच संपेल, तर आपण तिथेच कंट्रोल करू शकतो आणि प्रोडक्शन हे लो करू शकतो किंवा स्लो डाऊन करू शकतो, जेणेकरून आपलं जे वेस्टेज आहे हे मिनिमाइज होईल. ओके. नेक्स्ट आहे की जी प्रोसेस आहे आणि प्रोडक्ट डाटा
हे इव्हॅल्युएट करायला हेल्प करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेम्परेचर, त्याचं हीट, पीएच, परत TSS वगैरे जे छोटे छोटे पॅरामीटर्स आहेत हे हेल्प करतं आपल्याला ते इव्हॅल्युएशन ऑफ द प्रोसेस आणि प्रोडक्ट डाटा. ऑल्सो आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे की मेनली आपण एखादं प्रोडक्ट करतोय तर एका पातेल्यामध्ये घरी सपोज एक्झाम्पल घ्या, घरीच तुम्ही एकाच पातेल्यामध्ये सारखं सारखं सेम प्रोडक्ट कराल तर त्याच्यामध्ये बट ऑब्वियस पातेल्यामध्ये चिकटपणा येईल किंवा कंटॅमिनेशनचे चान्सेस आहेत, फॉरेन पार्टिकल्सचे चान्सेस आहेत. तर हे सगळं टाळण्यासाठी क्लिनिंग प्लेसचे प्रोसिजर्स आहेत. 3 स्टेप क्लिनिंग, 5 स्टेप क्लिनिंग, 2 स्टेप क्लिनिंग, हे जे प्रोसिजर्स आहेत दॅट यू हॅव लर्न इन दी अर्लियर semester. Okay, so that I'm not going to so that I'm not going to explain you again. Okay, तो हे जे कंट्रोलिंग प्रोसेस आहेत, क्लिनिंग इन प्लेस प्रोसिजर्स, हे मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतं जेणेकरून आपली जी प्रोसेसिंग आहे ही प्रॉपरली असली पाहिजे, हजार्ड फ्री, रिस्क फ्री आणि सेफली असली पाहिजे लास्ट एंड पर्यंत. परत त्याची जी पॅकेजिंग, वेअर हाऊसिंगचं स्टोरेज आणि डिस्ट्रीब्युशन हे प्रॉपरली केलं जातं. म्हणजे पॅकेजिंगची डेट, ते किती दिवस राहू शकतं, त्या स्टोरूम मध्ये जे आहे ते स्टोरूम मध्ये तो बॅच आहे ती किती वेळ आलेली आहे, मग ती आपल्याला कधी पुढे ट्रान्सफर करायची आहे, ती सेलरला कधी सेल करायची आहे आणि डिस्ट्रीब्यूट करायची आहे, ह्याचं सगळं जे मेंटेन आहे, रेकॉर्ड मेंटेन करतो आपण, हे सगळं विथ द हेल्प ऑफ दिस मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स अँड डेव्हलपमेंट्स इन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी नी हेल्प करतो. ओके, आता हे सगळं झालं, प्रोसेस कंट्रोल करताय तुम्ही, इन्स्ट्रुमेंटेशन केलं की त्याच्यानंतर आपण प्रोसेस कंट्रोल केली, राईट. पण आता हे सगळं प्रोसेस कंट्रोल केली तुम्ही, स्टँडर्ड प्रोसिजर जी तयार केली ही कम्पेअर करता तुम्ही एंड प्रोडक्टशी. ओके, तर ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे, ही कुठल्या तरी फेनॉमिनल क्वांटिटीज मध्ये डिस्क्राईब होणार आहे, राईट, कुठल्या तरी अमाऊंट मध्ये डिस्क्राईब होणार आहे. दॅट इज नथिंग बट दी मेजरमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल वी कॅन से दॅट ती लेंथ मध्ये असेल, मास मध्ये असेल किंवा टेम्परेचर हे केल्विन मध्ये असेल, हे जे आहेत क्वांटिटी टर्म्स ह्याला आपण मेजरमेंट रेफर करतो. ओके, here you can say ki for example like pressure, temperature, displacement, related parameters and fundamental quantities like mass, length, time are typically of this which in the scope of mechanical measurements takes place. Okay, आता हे जे मेजरमेंट आहे हे आपण मॅन्युअली सुद्धा करतो आणि इलेक्ट्रिकली सुद्धा. मॅन्युअली फॉर एक्झाम्पल आधी तुम्ही बघितलं असाल की आधीच्या ह्याच्यामध्ये तराजूमध्ये जे वेट्स असतात, तराजूमध्ये वेट्स ठेवून त्याचं वेइंग केलं जायचं, राईट. आता इलेक्ट्रॉनिकली मीन्सनी येतं, दॅट इज डिजिटल वेइंग बॅलन्स, परत अनालॉग इलेक्ट्रिकल क्वांटिटीज, त्यांचं जे ग्राफ मेथड्स वगैरे असतात, फॉर एक्झाम्पल ECG, हे सगळं आहे हे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये येतं. त्यामुळे काय झालंय की आधीच्या पेक्षा आत्ताचे जे रिझल्ट आहेत कम्पॅरिझन करायला आपल्याला खूप फास्ट आणि इझिली भेटतात. त्यामुळे आपला जो तिथे टाइम आहे हा इथे भरून, म्हणजे आधीच्या पेक्षा आता आपलं टाइम कन्झ्युमिंग हे लेस असतं, कारण की इझिली आपल्याला लगेच कॅल्क्युलेट आणि रिझल्ट भेटून जातो. ओके, they have told that the measurement of a given quantity is essential act or result of comparison between a quantity whose magnitude is unknown with the similar quantity whose magnitude is known. Later this quantity is being called as standard. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की स्टँडर्ड कधी बोलणार आहोत की आपल्याला एखादं अमाऊंट आहे, क्वांटिटी आहे, त्याचं कंपॅरिझन करायचं आहे अननोन सोबत, पण जे नोन आहे म्हणजे स्टँडर्ड आपले आहेत हे मेजरमेंट्स आणि एंड प्रोडक्टचे मेजरमेंट्स हे सेम क्वांटिटीज मध्ये, मॅग्निट्यूड मध्ये असले पाहिजे. ओके, आणि ह्या पूर्ण क्वांटिटीजच्या मॅटरला काय म्हणणार आपण, स्टँडर्ड. ओके, फॉर एक्झाम्पल आता घेतलं की तुमचं स्टँडर्ड ह्याला केजीज मध्ये आहेत इन्ग्रेडियंट्स, पण एंड प्रोडक्ट हे तुम्ही लिटर्स मध्ये घेतात, तर त्याचं कंपॅरिझन होऊ शकतं का, नाही, कारण की आपण स्टँडर्डलाच कशाला मेजर केलेलं आहे तर ग्राम्स मध्ये किंवा केजी मध्ये, तर मग ते मॅग्निट्यूड आहे ज्याच्यासोबत आपण कम्पेअर करणार आहोत हे सुद्धा त्याच मॅग्निट्यूड मध्ये असले पाहिजे. हा मेन पॉइंट आहे. ओके, आणि हे सगळे आहेत कंपॅरिझन आहेत हे, बट ऑब्वियस आपण न्यूमरिक व्हॅल्यू मध्ये
नोट करणार आहोत का डायरेक्ट असं करणार नाही आहोत ना, काहीतरी न्यूमरिक व्हॅल्यू असणार आहे. त्यामुळे ते जे मेजरमेंट आहे हे न्यूमरिक व्हॅल्यू मध्ये येणार आहे. तुम्ही इथे डायग्राम मध्ये बघू शकता की ही मेजर्ड अननोन क्वांटिटी आहे. ही जेव्हा मेजर्ड अननोन क्वांटिटी प्रोसेसिंग कंपॅरिझनला येते तेव्हा ती स्टँडर्ड क्वांटिटी सोबत कम्पेअर केली जाते आणि मग नंतर इथे आपला जो रिझल्ट आहे हा न्यूमरिक व्हॅल्यू मध्ये कन्क्लूड केला जातो. ओके, नेक्स्ट आहे की इन ऑर्डर, म्हणजे आता हे रिझल्ट्स आहेत मेजरमेंटचे हे मिनिंगफुल आहेत, त्यामुळे त्याची जी बेसिक रिक्वायरमेंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे बेसिक रिक्वायरमेंट काय आहे तर की जे स्टँडर्ड आपण यूज करणार आहोत कंपॅरिझन पर्पज साठी हे ॲक्युरेट असले पाहिजे आणि कॉमनली एक्सेप्टेबल असले पाहिजे सगळ्यांनाच. फक्त स्वतःलाच ते एक्सेप्टेबल असून फाईन नाही. आपले एक कमिटी बसवणार, त्याच्यावरनं मग ते डिसाइड होणार की हा दिस इज गुड and we can set this as a standard. ओके, नेक्स्ट आहे की त्यांचे जे कॅरेक्टर्स आहेत जे मेजर करणार आहोत हे सेम असले पाहिजे, म्हणजे क्वांटिटी मध्येच असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल केजी तर केजी, लिक्विड तर लिक्विड, ह्याच मेजरमेंट नुसार आपल्याला ते स्टँडर्ड्स मेजर करायचे आहेत कंपॅरिझनसाठी. ओके, आणि जे अपॅरेटर्स आहेत किंवा मेथड आहे ह्याचं जे पर्पज आहे कंपॅरिझनचा हे प्रूवेबल असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला इझिली ते सांगता आलं पाहिजे की हे अपॅरेटर्स आणि ही मेथडच का तुम्ही यूज केली. हे 3 पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत बेसिक रिक्वायरमेंट ऑफ दी मेजरमेंटसाठी. तर मेजरमेंट मध्ये 2 टाइप्स आहेत, क्लासिफाईड झालेले आहेत, दॅट इज डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट मेथड्स मध्ये काय होणार आहे की अननोन क्वांटिटी आहे हे डायरेक्टली कम्पेअर केली जाते स्टँडर्ड सोबत. फॉर एक्झाम्पल जर लेंथ, मास आणि टाइम. ओके, पण इनडायरेक्ट मध्ये काय होणार आहे की ह्याची जी डायरेक्ट मेथड्स हे ऑलवेज पॉसिबल नसतात, त्याची जी फिजिएबल आणि प्रॅक्टिकल पण नसतात, त्यामुळे मोस्ट ऑफ द केसेस मध्ये इनअॅक्युरेट होतं. त्यामुळे म्हणजे का इनअॅक्युरेट होतं, कारण की ह्युमन फॅक्टर अवेलेबल आहे, राईट. मग त्यामुळे ते लेस सेन्सिटिव्ह धरलं जातं आणि डायरेक्ट मेथड्स हे खूप कमी प्रमाणात यूज केले जातात. पण आता ह्या इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन मेजरमेंट सिस्टीमच यूज केले जातात इन दिस टुडेज जनरेशन. ह्याच्यामुळे काय भेटणार आहे की आपल्याला जे मेजरमेंट्स आहेत सिस्टीम्स थ्रू इनडायरेक्टली मेथड्स थ्रू मेजरमेंट पर्पजला आपल्याला डायरेक्ट भेटणार आहेत. मग ते काय होणार आहेत की जे सिस्टीम आहेत ट्रान्सड्युसिंग एलिमेंट ते कन्वर्ट करणार आहेत क्वांटिटीज टू मेजर्ड इन टू दी अनालॉगस सिग्नल, म्हणजे ते क्वांटिटी डायरेक्ट ऑटोमॅटिक मेजर करून त्या कुठल्या तरी ग्राफ फॉर्म मध्ये किंवा रेकॉर्डर मध्ये हे आपल्याला भेटणार आहे. ओके, त्यामुळे ह्याचे जे एंड डिव्हाइसेस आहेत प्रेझेंटला ते आपल्याला मेजर करायला रिझल्ट प्रॉपर देणार आहेत आणि विथ दी ॲक्युरेट देणार आहेत. ओके, तर त्याचे म्हणजे आहेत म्हणजे इनडायरेक्ट मेथड्स मध्ये कुठले कुठले आहेत तर रेकॉर्डर अँड मॉनिटर. रेकॉर्डर्स मध्ये काय होणार आहे की एक हा इन्स्ट्रुमेंट्स आहे जो चार्ट किंवा ट्रेंड रेकॉर्डर म्हणून रेफर केला जातो, म्हणजे चार्ट फॉर्म मध्ये पण आहेत आणि ट्रेंड रेकॉर्डर मध्ये पण आहेत. ह्याचं मेन पर्पज काय आहे तर ग्राफ ड्रॉ करायचा आहे प्रोसेस व्हेरिएबल्सचा ओव्हर अ टाइम, म्हणजे आपला जो ग्राफ आहे तो किती ड्युरेशन मध्ये कसा आहे त्याचे स्टँडर्ड सेट करून ते पूर्ण तो ग्राफ जो प्रिपेअर होणार आहे हे रेकॉर्डर्सचं काम आहे. ह्याचं काय होणार आहे की ते इन्स्टंट व्हॅल्यू टाकणार आहेत इन्स्ट्रुमेंट सिग्नलचे सायमल्टेनियसली विथ दी हिस्टॉरिक व्हॅल्यूज, म्हणजे आधीचे व्हॅल्यूज आणि इन्स्ट्रुमेंटचे आता करंट जो आपला वर्किंग होतो इन्स्ट्रुमेंट त्याचे व्हॅल्यूज आणि हिस्टॉरिक व्हॅल्यूज म्हणजे आधीचे व्हॅल्यूज हे कम्पेअर सायमल्टेनियसली आणि इन्स्टंटली करणार आहेत. आणि ह्या रिझन साठी हे डिझाईन केलेले आहेत ऍज अ इंडिकेटिंग रेकॉर्डर्स. ओके, आणि टेम्परेचर इंडिकेटिंग रेकॉर्डर्स ऑफ अ न्यूक्लियर रेक्टर सिस्टीम शोन प्रिव्हियसली वुड बी डिझाइन्ड ऍज TIR अकॉर्डिंगली, म्हणजे जर हे झालं क्वांटिटीजचं, पण जर टेम्परेचर हे करायचं असेल तर मग टेम्परेचर इंडिकेटिंग रेकॉर्डर्स हे बिल्ड किंवा डिझाईन केलेले जातात आणि ते TIR अकॉर्डिंगली प्रिपेअर केले जातात विथ हेल्प ऑफ दिस न्यूक्लियर रेक्टर सिस्टीम. व्हेरी फर्स्ट वी कॅन से की रेकॉर्डर्स हे 2 टाइप्सचे आहेत. फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं की नॉर्मल जे सर्क्युलर चार्ट रेकॉर्डर्स आहेत ते जनरली राऊंड शीट ऑफ पेपर मध्ये असतात. तुम्ही इथे पिक्चर बघू शकता की हे जे आहेत हे राऊंड शीट्स ऑफ पेपर मध्ये आहेत, ते रोटेट होतात स्लोली बेनिथ दिस पेन.
ओके, पेनच्या नुसार ते असे एकदम स्लोली रोटेट होतात जसं आपलं इन्स्ट्रुमेंट सिग्नल देईल. कम्पेअर केलं हे बघा, आणि हे जस्ट हे जे रेकॉर्डर्स आहेत हे एक्झाम्पल आहेत, ह्या टाइप मध्ये असतात आणि हे रेकॉर्डर्स मोस्टली पावडर मिल्क प्रोसेसिंग फॅसिलिटीज मध्ये यूज केले जातात टू हॅव दी इन्स्ट्रुमेंट सिग्नल्स फॉर दी कंपॅरिझन. नेक्स्ट आहे की स्ट्रिप चार्ट. स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर मध्ये काय होतं की 2 or more चार्ट रेकॉर्डर्स अपीअर इन दी नेक्स्ट फोटोग्राफ. म्हणजे इथे तुम्हाला दिसत आहेत की 2 फोटोग्राफ्स इथे आहेत. फर्स्ट आहे, सॉरी, राईट साइडला आहे, दिस इज स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर अँड अदर साइड दॅट इज पेपरलेस चार्ट रेकॉर्डर. म्हणजे ह्याच्यामध्ये स्ट्रिप येणार आहे आणि ह्याच्यामध्ये पेपरलेस चार्ट रेकॉर्ड होणार आहे. ह्याचं जे आहे म्हणजे स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर, ह्याचं जो पेपर स्क्रोल आहे म्हणजे तो आतमध्ये असतो. जसं जसं आपलं रेकॉर्डर्स मूव्ह करणार आहे पेन, तसं तसं स्क्रोल वरून पेपर बाहेर येणार आहे आणि आपल्याला प्लॉटिंग ऑफ दी ग्राफ भेटणार आहे इन दी फॉर्म ऑफ ट्रेंडिंग लाईन्स ऑन द कॉम्प्युटर स्क्रीन. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असाल की ईसीजी मशीन, ते ईसीजी मशीन मध्ये आपल्याला आधी आता ग्राफिकल प्लॉटिंग ट्रेंड्स लाईन मध्ये आपल्याला तिथे दिसतं, राईट, आणि पेपर फॉर्म मध्ये नंतर मग ते प्रिंट आउट येतं. दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर. आणि हे स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर्स आहे हे हेल्पफुल आहेत जिथे प्रोसेसला म्हणजे प्रोसेस कंट्रोल करायला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे इझिली आपण त्या ग्राफ वरून आपल्याला कळणार आहे की कुठला आपला कमी म्हणजे कुठे आपलं प्रोडक्शनचं आहे तिथे मेन प्रॉब्लेम येतो. ओके, ह्याच्यामध्ये काय होणार आहे की ट्रू व्हॅल्यू म्हणजे जी आहे ती सेट केली जाणार आहे. त्याचं सेट पॉइंट काय आहे आणि आउटपुट व्हेरिएबल आहे. म्हणजे सेट पॉइंट स्टँडर्ड व्हॅल्यू सोबत कम्पेअर करून आउटपुट सिग्नल काय आहे हे कम्पेअर करून आपण इझिली तिथे प्रॉब्लेम रेकॉग्नाइज करणार आहोत. सेकंड आहे की रेकॉर्डर ट्रेंड. रेकॉर्डर ट्रेंडला काय होणार आहे की ह्याचे जे व्हेरिएबल्स आहेत, प्रोसेस व्हेरिएबल, सेट पॉइंट आणि कंट्रोलर आउटपुट, हे आहेत हे ग्राफ थ्रू दाखवले जाणार आहेत. इथे ग्राफ आहे, तुम्ही बघू शकता की ह्या ग्राफ मध्ये विथ दी टाइम अँड पर्सेंटेज, एक्स एक्सिस वरती टाइम ड्युरेशन दिलंय आणि इकडे पर्सेंटेज. इथे आधी तुम्ही बघाल की स्ट्रेट लाईन आहे, थोडं थोडं रेड कलर मध्ये दिसेल तुम्हाला. तर ते सेट पॉइंट काय असणार आहे तर स्ट्रेट रेड लाईन, ती कशामध्ये असणार आहे तर सेट पॉइंट, म्हणजे हे आपली ही स्टँडर्ड आहे. ओके, नेक्स्ट की त्याच्यावरून ब्ल्यू पॉइंट आहे, राईट, दॅट इज ब्ल्यू जी लाईन गेलेली आहे ती प्रोसेस व्हेरिएबल आहे. प्रोसेस व्हेरिएबल म्हणजे तुमची जी प्रोसेस आहे ही सेट पॉइंट नुसार वर्क करत आहे. ओके, नेक्स्ट की कंट्रोलर आउटपुट, म्हणजे कंट्रोलर आउटपुट हे असं आहे की म्हणजे प्रोसेस कुठे कंट्रोल करायची आहे आणि कुठे नाही केली हे ह्या ब्ल्यू पर्पल इरेक्ट लाईनने आपल्याला रेकॉग्नाइज होणार आहे. ओके, दिस इज अ वर्क ऑफ द रेकॉर्डर ट्रेंड इटसेल्फ. नेक्स्ट आहे की डिस्ट्रीब्युशन बोर्ड. डिस्ट्रीब्युशन बोर्ड मध्ये काय होणार आहे की ते डिस्ट्रीब्युशन बोर्ड हा पॅनल बोर्ड, ब्रेकर पॅनल किंवा इलेक्ट्रिक पॅनल सुद्धा रेकॉग्नाइज केला जातो. हा जो आहे कंपोनंट हा इलेक्ट्रिक सप्लाय सिस्टीम करतो. म्हणजे कंपोनंट इलेक्ट्रिक सप्लाय सिस्टीम करून तो डिवाइड करतो इलेक्ट्रिक पॉवर फीडला कशामध्ये तर सबसिडरी सर्किट्स मध्ये. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे की हे प्रोव्हाइडिंग सर्किट ब्रेक्स होणार आहेत. म्हणजे जेव्हा किंवा सर्किटला प्रॉब्लेम वगैरे येणार आहे, कॉमन एन्क्लोजर आहे तो इझिली तिथे रेकॉग्नाइज केला जातो. फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो की नॉर्मली मेन स्विच हे दिले जातात रिसेंट बोर्ड्सला, राईट. त्याच्यामध्ये 1 किंवा मोर रेसिड्युअल करंट डिव्हाइसेस असतात. त्यांनी काय होणार आहे की जो रेसिड्युअल करंट ब्रेक आहे, ओव्हर करंट प्रोटेक्शन आहे, हे इझिली इनकॉर्पोरेटेड होतात आणि आपल्याला तिथे कंट्रोल करता येतात. ओके, सो we will stop here itself. In the next lecture we will learn about the general characteristics of instruments. Okay, thank you.